वाडीपुयड या गावामधील मुख्यमंत्री सौर ऊर्जा दलित वस्तीमधील स्मशानभूमी यांच्या जागेवरती शासनाकडून दबाव देऊन तेथील जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न होत असून यामध्ये शासनाचा बळ पोलिसाच्या साहाय्याने सरकारकडून दबाव आणून जागा हस्तगत करण्यासाठी JCBच्या साहाय्याने जमीन नासधूस केली आहे। या अनुषंगाने गावकरी आणि जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केली आहे, ही तात्काळ कारवाई थांबा, अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू। राहणार वाडीपुयड, तालुका जिल्हा नांदेड। आमची दलित वस्तीची जी जागा आहे स्मशानभूमीची व आमचे वडिलोपार्जित राहत असलेली जागा ही शासनाने त्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेसाठी ताकदीच्या बळावर आमचे स्मशानभूमी व आमचे वडिलोपार्जित जागा उद्ध्वस्त केली JCBच्या साह्यानं व आम्हाला उठवण्यात आलेलं आहे। आज जर उद्या जर आमचं जर घरचे जर कोणते मयत जर पडली असेल तर आम्हाला जाण्यासाठी किंवा साईडला उभं टाकण्यासाठी सुद्धा जागा न ठेवण्यात आलेली आहे। तर ते शासनाकडे आम्ही आज अर्ज दिलेला आहे त्याला जिल्हाधिकाऱ्याकडं, तर त्या साहेबांना भेटून सांगितलं आहे की बाई ही तात्काळ कारवाई थांबण्यात यावी, अन्यथा आम्ही पुढील 15 दिवसात अमर उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात। शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमच्यावर जे अन्याय होत आहे दलित वस्तीसाठी तो अन्याय तात्काळ थांबवण्यात यावा व आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही शासनाला नम्र विनंती आहे। बालाजी तारू वाडीपुयडने बोलत आहे। आम्ही त्या आमच्या हक्काची आमच्या मालकीची जागा यांनी अशी हिसकावून घेतली, आमच्यापासून घरं दारं मोडून टाकले। तर आमचे बघा पसारा इकडे तिकडे आमचे धान्य हे बाजूला फेकून दिले। तर आज ते थांबू लागल्यानं सुद्धा म्हणले की मॅडम मारणार, आता लेडीजला लेडीज असे आम्हाला धमक्या दिल्यात बघा त्यांनी। नाहीतर आम्ही हे थांबवलं तर बरं आहे, नाहीतर आम्ही आमर उपोषण करणार आहे अशी सरकारला अशी। माझं नाव रमाबाई आनंदा तारू। आमची जागा तिथं होती, ते मिशनीनं चेक आमचा पसारा सुद्धा फेकून दिला बाजूला। पत्र होते, पत्र काढून टाकले, आमचा पसारा टाकले होते ते सगळं फेकून दिलं। आमची आम्हाला जागा पाहिजे।